सध्या स्ट्राईकला वैभव पाटील आणि त्यांच्या समवेत ज्यांचं मगाशी प्रल्हाददादांनी भरपूर असं कौतुक केलं आणि त्यांचा पूर्ण इतिहास काही शब्दांमध्ये मांडला असे समर्थ कडू सध्या आपल्याला पाहायला मिळतात. 5 षटकांचा सामना आहे. चला वैश्वी कंटोली संघ आपला एक एक्स्ट्रा प्लेयर आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये पाठवून द्या प्लीज. चला सामन्याला आपण सुरुवात करूया. 11:11 झालेले आहेत. चला दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा असतील. जोरदार टाळ्यांचा प्रतिसाद आपण देऊया आणि दोन्ही संघांना मात्र या ठिकाणी शुभेच्छा. पंचांचा ग्रीन सिग्नल येतो. मॅच ऑन. यश पाटील समर्थ आपण पाहतोय समोर आहे वैभव. पहिलाच बॉल आपण पाहतोय तीक्ष्ण असा बाउन्सरने सुरुवात केली आहे. नॉन स्ट्राईकला समर्थने क्रीज सोडली आहे मात्र तत्पूर्वी परत पाठवलंय वैभवने. चांगली तेज तरार सुरुवात आपण पाहतोय यशच्या माध्यमातून आणि नेहमीच वेगासाठी प्रसिद्ध असलेला गोलंदाज चांगली कंट्रोल बॉलिंग त्याच्याकडनं आपल्याला पाहायला मिळते आणि खास करून वैभवच्या विरुद्ध जो की स्वतः एक चांगला गोलंदाज आहे आणि त्याच्या विरुद्ध चांगली सुरुवात आपण म्हणू शकतो यशच्या माध्यमातून. डॉट बॉलने सुरुवात झाली आहे. 24 लाईव्ह इव्हेंट्सवर देखील जे प्रेक्षक जोडले गेले त्यांचंही सहर्ष स्वागत. विजय स्मृती चषक 2026 मध्ये आज अंतिम दिवसामध्ये आपण आहोत आणि पहिल्या सामन्याला 2 गाव 1 संघ या फॉर्मॅटमध्ये आपण सुरुवात आणि प्रारंभ केलेला आहे. पहिला बॉल डॉट आलाय. नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा आपण पाहतोय तीक्ष्ण बाउन्सर या ठिकाणी मात्र पंच आमच्याकडे वळतायत आणि व्हाईट बॉलचा इशारा कारण भरपूर हाईट होती या बॉलवर. पहिल्या बॉलच्या तुलनेमध्ये हा बॉल जरा जास्तच बाउन्स झालाय त्यामुळे पंचाने अतिरिक्त धावसंख्येची आमच्यापर्यंत सूचना केली आहे. व्हाईट बॉलने मात्र धावफलकाला सुरुवात झाली आहे. पावसाळी रबर बॉल क्रिकेट आज संपूर्ण दिवसभरामध्ये चर्चा आपण नक्कीच करणार आहोत. बाबू शाह सर आमच्या समवेत आहेत. त्यांचाही गोड आवाज आपल्याला ऐकायला मिळेल. पुन्हा एकदा बाउन्सर त्याला मात्र पंच केलंय. बॅकफुटवर जात असताना स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड हा बॉल मात्र फेकून देत असताना पहिला मॅक्सिमम आजच्या दिवसातील वैभवच्या बॅटमध्ये येतोय. थोडीशी लाईन मध्ये चूक झाली. शॉर्ट ऑफ गुड लेंथ हा बॉल आणि अगदी चेस्ट लाईनवर होता आणि त्याला मात्र वैभवने पाठवून दिलं ते डाऊन दी ग्राउंड सरळ सीमारेषा पलीकडे आणि पहिला मॅक्सिमम येत असताना या मॅच मधील. पावसाळी रबर बॉल क्रिकेट म्हणलं की धावांचा ओघ, धावांचा रतीप आणि धावांचाच पाऊस पाहायला मिळतो. मात्र असेही काही गोलंदाज असतात जे मात्र फलंदाजांवर वरचं ठरत असतात. मात्र आता यशकडनं त्या अपेक्षा असणार आहेत टीमला पुनरागमन करण्यासाठी. 7 धावा धावफलकावर आहेत. हो हाही बॉल आपण पाहतोय जास्तच उसळी घेतोय. दिशाही खराब आपल्याला पाहायला मिळते. अजून एक व्हाईट बॉल या ओव्हरमधील. बऱ्याच वेळेला आपण पाहत असतो बाबूशाह सर की रबर बॉल क्रिकेटमध्ये बाउन्सरचा जास्त वापर केला जातो आणि चेंडू तितका बाउन्स होत असतो कारण सिमेंटची विकेट असते. हो थोडासा कमी गतीने आपण पाहतोय बॉल हाताळलाय. थोडासा आपण पाहतोय हाईट कमी मिळाली. या अगोदरचे जेवढे बॉल टाकले यशने ते प्रत्येक बॉल जास्त उसळी घेणारे होते. हा बॉल अगदी थोडासा खाली राहिला, बीट करून गेला. चांगलं कमबॅक म्हणूया आपण यशच्या माध्यमातून. पुन्हा एकदा चांगला बॉल. बॅक टू बॅक 2 डॉट बॉल आहेत. षटकार खाल्ला त्यानंतर मात्र लाईन लेट मध्ये नक्कीच बदलाव केला यशने आणि त्याचा फायदा त्याला मिळाला कारण वैभवला त्याने शांत ठेवले. सलग 2 बॉल मागचे
धावफलक स्थिर आहे आपण पाहतोय 8 या आकड्यावर. 4 बॉलचा खेळ आतापर्यंत झालाय. हो यॉर्कर लाईनचा बॉल होता, बॉल जागेवरच फिरलाय आणि रन मिळणार नाहीये. जबरदस्त कमबॅक करत असताना यश आपल्याला पाहायला मिळतोय. बॅक टू बॅक 3 डॉट बॉल त्याच्या माध्यमातून. या ओव्हरमधील आतापर्यंत आपण जर धावसंख्येचा आढावा घेतला तर 1 षटकार नक्कीच आला आणि त्याबरोबर 2 वाईड आलेत. असे 8 रन 8 धावा सध्या धावफलकावर आहेत. मात्र बाकीच्या बॉल्सवर बाकीच्या चेंडूवर यशने पूर्णपणे शांत ठेवले वैभवला. शेवटचा बॉल पहिल्या ओव्हरमधील. थोडा खाली राहिलाय पुन्हा एकदा अगदी बरी डिलिव्हरी जबरदस्त आपण पाहतो षटक हाताळलंय. 1 षटकाराचा अपवाद वगळला तर अगदी इकॉनॉमिकल राहिला आपण म्हणूया हे षटक यशच्या माध्यमातून. पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय आणि बिनबाद सुरुवात करत असताना वेश्व आणि कंठवली 8 धावा. 5 ओव्हरचा सामना आपण पाहतोय. हा संपूर्ण दिवसभरामध्ये संपन्न होणार आहे. काल दादरपाडा संघ घरचा संघ अमित नाईक ज्यामध्ये आयकॉन खेळाडू आणि त्यांनी मात्र फायनल मध्ये प्रवेश मिळवलाय. 3 सामन्यांमध्ये अगदी शेकडा पार केला. 100 कुठल्या 100 पेक्षा जास्त धावा कुठल्या या क्रीडांगणावर अगदी घरच्या क्रीडांगणावर. त्यामुळे आज हे 2 गाव एक संघ या फॉर्मॅट मधनं आता कोणता संघ पुढे मार्गक्रमण करणार आहे त्यासाठी मात्र आपल्याला नक्कीच वाट पाहावी लागणार आहे. आज आपण साजरा करतोय 80वा स्वतंत्रता दिवस. त्याच्या सर्व भारतीयांना खूप खूप शुभेच्छा असतील. करण मडवी आपण पाहतोय सध्या सेकंड ओव्हर मध्ये बॉलिंग ट्रॅकवर. एक चांगला अष्टपैलू खेळाडू मॅन फ्रॉम गावठाण. त्याच्या विरुद्ध एक्सपिरियन्स कॅन्डिडेट एक्सपिरियन्स बॅटर समर्थ खडू. आणि पहिला बॉल भरपूर जास्त उसळी. तितकीशी गती नव्हती मात्र बाउन्स जास्त होता, उसळी जास्त होती. करणने देखील एक वाईड एक बाय चिरण आपण अनुभवली आणि यावर मध्ये देखील 2 वाईड आलेत. यावेळेस मात्र अगदी समोर फटका खेचलाय लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर. स्टँड अँड डिलिव्हर पद्धतीने असं वाटलं अगदी सहज मारलाय सोप्या पद्धतीने. जास्त ताकद नाही मात्र टायमिंग अगदी प्रॉपर होतं आणि हा षटकार अतिशय महत्वाचा आहे. थोडासा कॉन्फिडन्स आत्मविश्वास वाढवणारा हा षटकार असणार आहे तर वेश्वानी कंठोली टीमसाठी. कारण धावा थोड्याशा थांबल्यात येणं आणि त्याला धावा आता यायला सुरुवात झाली का आणि त्याचा हा शंखनाद आहे का जो आलाय तो षटकार प्रवीणच्या विकासच्या माध्यमातून. टीमची टोटल आता 26 या आकड्यावर. 26 लॉस ऑफ 2 विकेट्स. रबर बॉल म्हटलं पावसाळी रबर बॉल म्हटलं की किती धावा केल्या तरी ती धाकधूक असतेच मनामध्ये जेव्हा सेकंड इनिंग मध्ये त्यांना डिफेंड करण्याची वेळ येते. त्यामुळे या धावा पुरेशा नाही आहेत हे दोन्ही फलंदाजांना माहिती आहे. हो 26 for 2. आता शेवटचे 12 बॉल जिथे मात्र आता तुम्हाला रिस्क घेऊन खेळावं लागणार आहे. अटॅकिंग क्रिकेट आक्रमक पवित्रा इथे दाखवावं लागणार आहे कारण ज्या पद्धतीने गोलंदाजी झाली आहे प्रत्येक गोलंदाजाकडनं कौतुकास्पद आहे. पहिल्या ओव्हरमध्ये आपण पाहिलं की 8 धावा आल्या, दुसऱ्या ओव्हरमध्ये 9, तिसऱ्या ओव्हरमध्ये 9. प्रत्येक ओव्हरमध्ये आपण पाहिलं एक एक षटकार आलाय आणि असं होऊन देखील बाबूशाह सर षटकामध्ये जास्त धावा आलेल्या नाहीयेत. म्हणजे उर्वरित 5 चेंडूंवर गोलंदाजाने पूर्णपणे पकड मजबूत केली होती. यामध्ये तीळ मात्र शंका नाहीये. त्यामुळे आता हे शेवटचे 12 बॉल खरं तर पेशवे कंडवली टीमसाठी अतिशय महत्वाचे असतील. रोहित गायकवाड आपण पाहतोय चौथ्या ओव्हरमध्ये फर्स्ट बॉल. हो जबरदस्त पंच केलाय. सुपर टायमिंग अँड सुपर प्लेसमेंट आपल्याला पाहायला मिळते ती वैभव पाटीलच्या माध्यमातून. रोहित गायकवाडचा पहिलाच बॉल जास्त उसळी घेताना आणि वैभवने त्याची लाईन लेंथ आणि बाउन्स इतक्या लवकर ओळखलाय की त्या बॉलला अगदी पंच केलं. हॅमर करत असताना पाय ऍक्शन रिप्ले मध्ये 2 पाय हवेमध्ये, बॉडीचा बॅलन्स समतोल अतिशय उत्तम आणि जबरदस्त प्लेसमेंट आणि टायमिंगचा नजराने इथे दाखवलाय तो वैभव पाटीलने. चांगली सुरुवात केली या ओव्हरची त्याच्या माध्यमातून. दबाव वाढेल आता रोहितवर. नेक्स्ट बॉल राईट मोर द विकेट. हो सबमरीन डिलिव्हरी आपण पाहतोय. थोडा खाली राहिला बॉल आणि त्यामुळेच बॅटच्या मधोमध आलेला नाहीये आणि सर्व विकेट किपर जिकडे आपण करणला पाहतोय त्याच्याकडे बॉल चाललाय. डॉट बॉल येतोय. टीमची टोटल पुढे सरकली 32 धावा, 32 लॉस ऑफ 2 विकेट्स. इन बिन 10 बॉल शिल्लक आहेत. कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट थोडंसं दोन्ही फलंदाजांना खेळावं लागेल. 10 बॉल मध्ये किती धावा अजून पाहिजेत आपल्या टीमला.
हो, थोडासा पुन्हा खाली राहिला, आतली कडा लागली आहे. आणि डॉट बॉल येत असताना चांगलं कमबॅक रोहित गायकवाडच्या माध्यमातून देखील आपण पाहतोय. बॅक टू बॅक 2 डॉट बॉल टाकलेत मागचे. पहिल्या बॉलवर नक्कीच थोडासा मार पडला, षटकार आला, मात्र त्यानंतर कमालीचं कमबॅक केलंय. धावसंख्या अजूनही स्थिर आहे 32 वर 32. थोडासा अवे फ्रॉम द बॉडी, मात्र जास्तच बाहेर, व्हेरी आउटसाइड द ऑफ स्टंप लाईन होती. स्ट्रेट अवे वाईड डिक्लेअर केले अंपायर्सनी. स्कोर पुढे सरकेल 33 या आकड्यावर. विजय स्मृती चषक सतीश शेटकेने पुरस्कृत निशांत 11 दादरपडा आयोजित ही स्पर्धा आपण अनुभवतोय. पुन्हा एकदा आपण पाहतोय स्विंग रमेश. यावेळेस ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न होता, अगदी बॉलच्या दिशेपर्यंत जाण्याचा प्रयत्न होता, मात्र तो प्रयत्न असफल राहिलाय. पुन्हा एकदा नाराज पाहायला मिळाला स्वतःशी वैभव, कारण 3 बॉल डॉट आले सलगचे. वन्स अगेन बिटन. काय गोलंदाजी सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. रोहित गायकवाडच्या माध्यमातून पूर्णपणे शांत ठेवले त्याने वैभव पाटीलला. हा सामना, हे बॅटल पाहायला खरं तर मजा येते. सुरुवात वैभवने केली होती आणि आता शेवट कदाचित रोहित करतोय की काय, कारण पहिल्या बॉलवर षटकार, त्यानंतर 2 डॉट बॉल, त्यानंतर एक वाईड, त्यानंतर पुन्हा 2 डॉट बॉल. आता शेवटचा 1 बॉल शिल्लक आहे. आतापर्यंत फक्त 7च धावा या पहिल्या 5 बॉलमध्ये आल्यात. जबरदस्त कमबॅक केले रोहितने. यावेळेस आडव्या बॅटने 100 कॅच घेण्याचा प्रयत्न होता तिकडे. थोडस आपण पाहतो, एक्सपेक्ट केलं नसेल. चेतन होते त्या ठिकाणी. एक सिंगल मिळाली लास्ट बॉलवर, म्हणजे वैभवकडे पुन्हा स्ट्राईक असेल. 4 ओव्हरचा खेळ संपलाय. टीमची टोटल आहे ती 34. 34 लॉस ऑफ 2 विकेट्स. स्लॉग ओव्हरमध्ये संचित टकले याला आपण पाहणार आहोत आणि निर्णायक षटक आहे, कारण वैभवला माहिती आहे की हे 6 बॉल माझ्या टीमसाठी अतिशय महत्वाचे. मला जास्तीत जास्त धावा कुटायच्यात, कारण सलामीला आला आहे तो, तेव्हापासून तो त्याने तळ ठोकलाय. पण त्याच्या बॅटमध्ये काही प्रमाणात आपण षटकार पाहिले, मात्र डॉट बॉलही तितकेच तो खेळलाय. त्यामुळे आता थोडंसं प्रेशर त्याच्यावर देखील आहे की आता शेवट मला चांगला करायचा आहे. आणि त्याच्या समोर आहे तो संचित टकले. 34 धावा 2 विकेट सध्या स्कोर आहे. पहिला बॉल आपण पाहतोय, अतिशय खराब लाईन, डेड बॉल सांगितलं एम्पायर्सनी. टॉपेश लागली, करणच्या डोक्यावरनं बॉल पाठीमागे. बॅकअप साठी खेळाडू तैनात. 1च रन मिळते या बॉलवर. स्कोर पुढे सरकेल 35-35. दुसऱ्या बाजूला विकासला आपण पाहतोय. विकासच्या बॅटमधनं एकमेव षटकार आलाय आतापर्यंत. त्याची धावांसाठी थोडीशी धावाधाव सुरू आहे. इथे एज अँड गॉन भरपूर मोठा आवाज आलाय आणि सध्या जी पडझड होती विकेटची किंवा धावांचं जे थांबलेलं गेलेलं होतं ते मात्र अजूनही तसंच पुढे सुरू राहणार आहे, कारण आता एक विकेट गेली आणि नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होणार आहे. संचित टकले देखील इम्प्रेस करत असताना आपण पाहतोय. गोलंदाजीच्या जोरावर सर्वच गोलंदाजांनी आज अगदी इम्प्रेसिव्ह, प्रभावशाली, प्रभाव टाकणारी गोलंदाजी केली आहे या मॅच मध्ये. आणि त्याचं फळ त्यांना मिळालंय की समोरचा संघ आतापर्यंत फक्त 35च धावा बनवू शकलाय. नवीन फलंदाज ओमकार मैदानाच्या आत दाखल झालेत. इथे दिशा कुठेतरी खराब, पंच सांगतात व्हाईट बॉल आणि 1 फॉर द ओव्हरचा पहिला इशारा गोलंदाजाला दिला गेलाय. 36 धावा धाव फलकावर. शेवटचे 4 बॉल शिल्लक आहेत. वैभव आतापर्यंत 15 बॉल खेळले आणि 14 धावा त्याच्या बॅटमधून आलेल्या आहेत. यावेळेस ओव्हर पिच बॉल, त्याचा फायदा उचलत असताना घणाघाती प्रहार आणि बॉल चाललाय तो वाईडिश लॉंग ऑन सीमा पार आणि येतोय मॅक्सिमम. पॉवरफुल स्ट्रोक, बुलंदी फटका आपण म्हणूया ओमकारच्या बॅटमधून येत असताना. ऍक्शन रिप्ले पाहूया. थोडेसे ऑफ स्टंपवर आले होते,
बॉल अगदी पुढ्यात टाकला मधल्या स्टंपवर आणि अगदी रडार मधला बॉल त्याचा घरपूस समाचार घेतलाय तो ओमकारने. मॅक्सिमम आलाय टीमची टोटल 42-42. स्लॉग ओव्हर प्रगतीपथावर 3 बॉलचा खेळ शिल्लक आहे. हो इथे कमी गतीने आणि फलंदाज बाद होत असताना फायदा झाला कुठेतरी चेंज ऑफ पेस करत असताना संचितला आणि करणने मात्र झेल टिपलाय. एक षटकार मारला ओमकारने आणि तदनंतर मात्र परतीचा प्रवास त्याचा सुरू होत असताना त्याचबरोबर अक्षय लॉजिस्टिक्सचे मालक सन्माननीय सुनील शेठ तांबोळी साहेबांचे या ठिकाणी शुभागमन झाले. आम्ही सुनील शेठ तांबोळी साहेबांना विनंती करतो की आपण यावं व्यासपीठाच्या दिशेने. त्याचबरोबर सरपंच साहेब अजित पाटील साहेबांचं देखील शुभागमन होत असताना सर्व अतिथी मान्यवरांचं सहर्ष स्वागत आहे. सर्व अतिथी मान्यवरांचं सहर्ष स्वागत. पहिल्या सत्राचा खेळ समाप्त झालाय आणि 44 धावा सध्या धावफलकावर लागल्या गेल्यात आणि 45 धावांचं इथे मात्र आव्हान असणार आहे. सेकंड इनिंग मध्ये गावठाण आणि दादरपाडा या टीम समोर येणाऱ्या 30 बॉल मध्ये. नुकतंच आपण पाहतोय ज्यांचं शुभागमन झालं आणि सध्या आपण ऑन स्क्रीन ज्यांना पाहताय असे अक्षय लॉजिस्टिक्सचे प्रोप्रायटर ओनर श्री सुनील तांबोळी साहेब आणि त्याचबरोबर वैश्विक ग्रुप ग्रामपंचायत सरपंच श्री अजित वसंत पाटील साहेब या दोन्ही मान्यवरांचं आपण शब्दसुमनांनी सहर्ष स्वागत करूया. सध्या आपण त्यांना ऑन स्क्रीन पाहताय 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून ज्यांची उपस्थिती विजय स्मृती चषकामध्ये आपण पाहतोय. तर आपण सन्मान सोहळ्याकडे वळूया. अक्षय लॉजिस्टिक्सचे प्रोप्रायटर सन्माननीय सुनील तांबोळे साहेबांचा शुभ सन्मान या ठिकाणी आपण या स्पर्धेचे मुख्य आयोजक आणि पुरस्कर्ते सतीश शेठ केनी साहेबांच्या शुभ हस्ते या ठिकाणी आपण करतोय. अक्षय लॉजिस्टिक म्हणजे लॉजिस्टिक क्षेत्रातील अग्रगण्य नामांकनांपैकी एक आणि त्याचे प्रोप्रायटर सुनीलजी तांबोळे साहेबांचा शुभ सन्मान सध्या आपण पाहतोय सतीश शेठ केनी साहेबांच्या शुभ हस्ते होतोय. त्यांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. काल आपण पाहिलं की अजित पाटील साहेबांचं देखील काल उपस्थिती होती सरपंच साहेबांची. त्यांचाही शुभ सन्मान आपण संपन्न केलेला आहे. चला पुढचा सामना असणार आहे तो नावडे नितलस विरुद्ध साई भिंगारी माफ करा. त्यामुळे दोन्ही टीमच्या कॅप्टन्सला विनंती आहे की आपण टॉस साठी यायचंय. नावडे आणि नितलस एका बाजूला असतील आणि दुसऱ्या बाजूला साई आणि भिंगारी. कारण 2 गाव एक संघ या संकल्पनेमध्ये आपण आजचा फॉर्मॅट खेळवत आहोत आणि उत्तरार्धाला 45 धावांचं आव्हान असणार आहे. आणि कॉमेंट्री बॉक्समध्ये खरं तर ज्यांची प्रचंड मागणी आहे सकाळपासून ज्यांचा आवाज ऐकण्यासाठी अनेक खरं तर श्रोते अनेक क्रिकेट रसिक या ठिकाणी उत्सुक आहेत असे शेरोशायरी फेम हिंदीचा अतिशय मखमली आवाज बाबू शहा सर यांच्याकडे आपण वळूया या सेकंड इनिंग साठी. चला पुढचे दोन्ही संघ आपण कॅप्टन आला असाल तर टॉस आपण या ठिकाणी संपन्न करणार आहोत.
चला या संपूर्ण स्पर्धेमध्ये बेस्ट बॅट्समन, बेस्ट बॉलर, बेस्ट फिल्डर आणि मॅन ऑफ द सिरीजसाठी RK हाऊस ज्याचे प्रोप्रायटर आहेत रोशनजी मडवी साहेब आणि कुणालजी पाटील साहेब यांच्या वतीने आपल्याला टी शर्ट पुरस्कृत करण्यात आले. तर त्या ठिकाणी रोशनजी मडवी साहेब उपस्थित आहेत, त्यांचा शुभ सन्मान आपण या ठिकाणी करणार आहोत. मी सतीश शेट केनी साहेबांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते RK हाऊसचे प्रोप्रायटर अर्थातच रोशनजी मडवी साहेबांचा या ठिकाणी शुभ सन्मान करावा. मी राजेशजी पाटील दादांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आणि आकाश केणे ग्रामपंचायत सदस्य या दोन्ही मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण रोशनजी मडवी साहेबांचा शुभ सन्मान या ठिकाणी करतो. RK हाऊस म्हटलं की अगदी ब्रँडेड सर्व कपडे तुम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळतात. दिघोडेला या ठिकाणी त्यांचं शॉप आहे आणि त्यांच्या वतीने आपल्याला 4 टी शर्ट पुरस्कृत केले गेलेत. पुन्हा एकदा आम्ही रोशनजी मडवी साहेबांचा आभार व्यक्त करतो. नक्की आपण RK हाऊसला भेट द्या दिघोडेमध्ये आणि आकर्षक असे आपण पाहतोय ब्रँडेड कपडे ज्यांचं हे दुकान आहे, आपण त्याचा नक्कीच लाभ घ्यायचा आहे. चेसला सुरुवात झाली आहे आणि कॉमेंट्री बॉक्समध्ये पुन्हा एकदा आपण ऐकूया आजच्या दिवसामध्ये पहिल्यांदा बाबूशाह सर. चलिए बहुत बहुत शुक्रिया यहाँ पर युवराज माली सर. सबसे पहले स्वतंत्रता दिवस का सबको शुभकामना जरूर देना चाहेंगे. यहाँ पर अतिरिक्त बाउंसर एक्स्ट्रा से रन आता हुआ यहाँ पर एक्स्ट्रा रन कहा जाए तो यहाँ पर युवराज माली सर जैसे कहते ना सब्जी में बटाटा आलू यानी टोटल में आपका एडजस्ट हो जाता है. जैसे बटाटा हर सब्जी में एडजस्ट हो जाता है तो उसी तरह की यहाँ पर जो आपका स्कोर बोर्ड है उसमें सिर्फ एडजस्ट होगा. पर करण मडवी क्या कमाल के बल्लेबाजी रायगढ़ प्रीमियर लीग सीजन 2 में किए थे. वन मैन थोड़ा सा संघर्ष अकेले पड़ गए. संघर्ष में बाकी का साथ जिस तरह से मिलना चाहिए तो मिल नहीं पाया. जरूर क्वालिफाई मुकाबला हाथ से गंवाना पड़ा था. बहुत ही बढ़िया मैंने जिक्र किया था अभिषेक शर्मा से कम नहीं इनके जो अटक रही थी गेंदबाज के ऊपर. और वैभव पाटिल कंट्रोल देखिए टेनिस बॉल में देखते हैं इनका तो बोलबाला है लेकिन उससे कहीं ज़्यादा रबल बॉल में बतौर आइकॉन की बात करिए ग्रामीण थोड़ा कम रहते हैं लेकिन ये मौका कम खिलाड़ी के कारण 2 गांव एक टीम में अपनी पूरी जान झोंक देते हैं. कप्तान का भी अच्छा अनुभव है, गेंदबाजी का भी अच्छा अनुभव है और यहाँ 45 रन बचाना है, ज़्यादा बड़ा नहीं यहाँ पर टारगेट से. शेखर दादा मुंबई कर देखिए वेट इंतजार है. विश्व समर्थ कड़ू देखिए यहाँ पर जैसे मुकाबला खेलेंगे 40+ का भी देखिए हंगामा ओले के मैदान के ऊपर. आज देखिए बहुत सारा ओपन का लीजिए, ग्रामीण के लीजिए, 40+ का लीजिए. रनों की बात करेंगे रन बनाए 3 रन से. सभी मेहमानों का वेलकम स्वागत है. युवराज सर ये होती है एकता की ताकत, ये होती है गांव की ममता. और देखिए पावणे आलेला सर्व पावण्याच्या मनपूर्वक स्वागत है. और खास करके देखिए बात करेंगे विजय पाटिल स्मृति की प्रतियोगिता आज स्नाम से चलता हुआ हुक किया है भाई और मिड विकेट के ऊपर से देखिए बात करेंगे 6 में बुक किया यहाँ पर से निमेश मोहिते भाई यहाँ कराएंगे इतिहास उड़ाकर. देखिए अब ग्रामीण से तालुका अब से लेकर ओपन से लेकर आइकॉन में धूम मचाता हुआ 6 रन. और ये बल्लेबाज को रोकना बहुत जरूरी हो जाएगा. यहाँ पर इनफॉर्म खिलाड़ी है, कल देखिए घर की टीम है. कई टीम देखिए बात करेंगे पीछे हटने के साथ साथ जरूर इन्होंने समय पर खेले लेकिन अर्धशतक लगाए यहाँ पर प्रहलाद कासूकर साहब देखिए बात करेंगे बहुत अनुभव एक्सपीरियंस है और तैयार गेंदबाज वैभव पाटिल है. अगर सेनापति के ऊपर वार कर देते तो फिर सेना अपने आप ढेर हो जाते हैं. वही रहा पहला ओवर का खेल समाप्त हुआ. पहले ओवर की समाप्ति के साथ साथ और टीम का स्कोर 9 रन बनाए. 5 ओवर का मुकाबला है, कोई बात नहीं. कहते ना चिड़िया घोंसला एक दिन में नहीं बनाती लेकिन हर दिन का उसे मंजिल तक ले जाती है. हर एक रन आपको मंजिल तक ले जाएगा. हर एक डॉट गेंद आपके लिए भी आसान बनाएगा. हर एक अच्छी फील्डिंग आपके लिए राहत की सांस देगी. हर एक कैच देखिए आपको गेम में वापस लाएगा और हर एक छक्का मंजिल को और आसान बनाएगा. ये तो बात बताया भाई चिड़िया घोंसला एक दिन में नहीं बनाती है लेकिन हर एक दिन का उसे मंजिल के करीब ले जाती है. रनों की बात करेंगे पहला ओवर का खेल समाप्त हुआ है और टीम का स्कोर 9 रन बना है. चलिए अगला मैच टॉच में थोड़ा सा देरी जरूर. करण मडवी भाई हल्की सी लेन में चूक थी भाई यहाँ पर और ये कहाँ पीछे रुकने वाले हैं. कहते ना सपने अच्छे होते हैं दिन के रात के नहीं, क्योंकि कई सपने रात के रहते हैं कई सपने दिन के रहते हैं. और जो दिन के सपने रहते हैं ना ये खुले आंखों से सपना रहता है और खुले आंखों के सपने अक्सर हकीकत में बदल जाती है और बंद आंखों के सपने
सपना बनकर ही रह जाती है। और ये वो करण मडवी है, अंकुश टकले, सुनील टकले, आकाश टकले, बहुत देखिए इन लेजेंड अभी ये बन चुके हैं। 40+ में देखिए इनकी अच्छी कारनामा, वाइड का जब एक्स्ट्रा से रन आता हुआ। कोई बात नहीं, आपने रन ज़्यादा नहीं बनाए हैं, लेकिन ये जो रन खर्च कर रहे हो ना, छोटी छोटी यहाँ पर एक्स्ट्रा रन, ये मुश्किल बनाएगा टीम का स्कोर। और 17 रन बनाए। कहते ना गलती करना बुरी नहीं, लेकिन गलती से कुछ ना सीखना ये बुरी बात है। और वाइड का सिलसिला यही बात बता रहे हैं यहाँ पर, थोड़ा सा अमित को आज तो देखिए एक ही गीत रहेगा भाई यहाँ पर, देश का झंडा लहराता हुआ। यही बात चढ़ेगा, गलती करना बुरा नहीं, बुरी बात नहीं है, लेकिन गलती से कुछ ना सीखना ये बहुत बुरी बात है। निमेश मोहिते भाई ये तो अपने होम ग्राउंड पर खेल रहे हैं भाई, और इन्हें लोकेशन बताने की जरूरत नहीं है, कहाँ लगाना है और कहाँ टप्पा खाकर कितना उछाल लेने वाला है, और उसका फायदा मिल रहा है। कल भी देखिए घर का टीम को फायदा मिला, और आज बहुत कुछ फायदा रहेगा यहाँ पर। गाउटन टीम के साथ देखिए दादरपड़ा टीम का स्कोर जाकर पहुंचा है 24 रन। फिर से एक बार देखिए नो बॉल, ये गलती आपको मार डालेगी, लेकिन कोई बात नहीं। कहती ना किसी की वर्तमान को देखकर उसकी भविष्य का मजाक मत उड़ाइए, क्योंकि वक्त के साथ खिलाड़ी भी बदलता है, वक्त के साथ इंसान भी बदलते हैं, वक्त के साथ ये दुनिया भी बदलता है। तो इसलिए किसी की वर्तमान को देखकर उसकी भविष्य के मजाक मत उड़ाइए। भला एक आध ओवर वो खराब कर जाता है, एक आध सीजन उसके लिए खराब रह जाता है, लेकिन उसकी भविष्य के मजाक मत उड़ाइए। और करण मडवी देखिए बात करेंगे, ऊंचाई तो भर दी, लंबाई भी, उड़ान तो भरनी है मैडी, चाहे जितना बार गिरना पड़े, अगर सपनों को पूरा करना है तो चाहे क्यों ना खुद से लड़ना पड़े। ओके मैडी। चलिए भिंगारी साइड टीम आ चुके हैं। अब नाउडे नितलेश करेंगे कप्तान से, आपको भी आना होगा भाई। कभी ये मत सोचो कि संघर्ष खत्म हो जाएंगे, ये जीवन तक रहेगा संघर्ष, हर रोज नए रूप में रंग बदल बदल कर आएगा। करण मडवी यही बात बताया भाई, नीम का पेड़ भी चंदन से कम नहीं। ये करण मडवी देखिए बात करेंगे ना, अभिषेक शर्मा, वैभव सूर्यवंशी से कम नहीं। मुझे तो लगता है अभिषेक शर्मा, वैभव सूर्यवंशी को अभी भी अनुभव की जरूरत है, लेकिन इनके पास अनुभव भरा हुआ है। सतीश स्वती गाउठन टीम के लिए देखिए सुनील सेठ मडवी आए होंगे, तो आइए वेलकम, स्वागत है। गौदेवी गाउठन के लिए देखिए अतुल सेठ मडवी, ये खिलाड़ी देखिए कप्तान करता रहता है, ओपन करता रहता है, और गाउठन के कई चेहरे जब ओपन की बात आ जाती है, जब ग्रामीण की बात आ जाती है। चलिए उरन प्रीमियर लीग बहुत बड़ा रहा यहाँ पर। अनिकेत मोकल देखिए थोड़ा लुक को बदले, लेकिन वो जो उनका लुक था ना, छा गया भाई, छा गया। कुछ समय के लिए उन्होंने रंग भर दिए, एकदम से अजगर का लुक था भाई। अनिकेत मोकल, मजा आएगा आज। मंचिल से देखिए एकदम से करीब। चलिए गोलंदाजचं नाव सांगा जरा। विलास आणि विकास। चलिए मैच समाप्त हो चुके हैं, मैच कंप्लीट है, विन यहाँ पर कर चुके हैं। यहाँ पर गाउठन दादरपड़ा टीम ने कांग्रेचुलेशन बात देना चाहेंगे। हर लग देखिए बात करेंगे, कंट्रोली वैसे टीम होता रहता है, यही तो बात झगड़ा कि किसी की वर्तमान को देखकर उसके भविष्य का मजाक मत उड़ाना। और सुनील दादा तांबोले देखिए बात करेंगे, जिनकी तरफ से देखिए 5000 डोनेशन इस प्रतियोगिता के लिए, दादा को भरपूर आभार। और ऐसा साथ इस समाज टेनिस क्रिकेट में हो रही है विकास, चेतन दादा फिर देखिए बात करेंगे। जरूर आने वाला देखिए सीजन, आने वाला देखिए चेतन दादा सीजन रबर बॉल की देखिए बात करेंगे। 3 दिन का टूर्नामेंट रहेगा, जहां पर आपको 2 गांव एक टीम दिखेंगे, तालू का हब दिखेंगे और आइकॉन का दिखेंगे।
और चलिए करण मडवी मैच के मैन ऑफ द मैच। करण मडवी आइए 5 गेंद है। करण, दर्द आपको भी हुआ था जब आरपीएल से बाहर हुई थी ना करण मडवी की टीम है, दर्द उन्हें भी हुआ था, दर्द हमें भी हुआ था, क्योंकि बहुत अच्छा बंदा, अच्छा सो रहा है। देखिए मेहनती खिलाड़ी हैं,